राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून हा वर्धापन दिन. काल या पक्षाला 24 वर्ष पूर्ण झाले. शरद पवारांचे एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, भाकरी फिरवली. शरद पवारांनी जेव्हा जेव्हा स्वतःच्या पक्षात बंड केलं, बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून हा शब्द रूढ झालेला आहे, भाकरी फिरवली. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा प्रस्थापित नेता असायचा त्याचं तिकीट कापून दुसऱ्याला देणे तरुण नेतृत्वाला आणि त्याला निवडून आणणे, ह्यासाठी भाकरी फिरवणे असा शब्द वापरला गेला. याच पवारांनी, ज्यांनी स्वतः भाकरी फिरूनच मुख्यमंत्रीपद प्राप्त केलेलं होतं, याच पवारांनी त्यांच्या पक्षातील, म्हणजे तेव्हा काँग्रेसच्या पक्षातील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून भाकरी फिरून स्वतःला प्रस्थापित केलेलं होतं. ते पवार गेले 24 वर्ष आपल्या पक्षातल्या नेतृत्वाची भाकरी फिरवू शकले नाही. म्हणूनच आम्ही ते शीर्षक वापरलेलं की रौप्य महोत्सवी वर्षात पवारांनी करपवली भाकरी. ही एक संधी होती. 24 वर्ष तुम्हाला तुमचा पक्ष, त्याच्यामधल्या 15 वर्ष तुम्ही राज्यामध्ये, नंतरचे 2.5 वर्ष म्हणजे 17.5 वर्ष तुम्ही सत्तेवरती होता, 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये सत्तेवरती होता. या सगळ्या काळामध्ये नेतृत्वाची दुसरी फळी सक्षमपणे समोर उभी करता आली असती, पण तसं काहीच न करता ती पूर्णपणे संधी गमावली. म्हणण्याचं कारण असं की आता पवारांनी एक तर आधी राजीनामा द्यायचं नाटक केलं, त्याच्यानंतर तो राजीनामा वापस घेतला आणि 2 कार्याध्यक्ष नेमले, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल, आणि राष्ट्रीय सचिव म्हणून मला वाटतं सुनील तटकरे यांची नेमणूक केली गेली. हे तिघही गेल्या 24 वर्षात काहीही वेगळं नेतृत्व गुणाचं काही प्रदर्शन करू शकलेले नाहीत. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या पवारांना स्वतःला भाकरी फिरवल्याच्या नंतरच स्वतःला प्रस्थापित करता आलं, स्वतःचं नेतृत्व उभं करता आलं, त्या पवारांना स्वतःच्या पक्षामधली भाकरी का फिरवता येत नाहीये? ही नेमकी कुठली मजबुरी आहे? हा पवारांपुरता प्रश्न राहिलेला नाहीये. हा सगळ्याच विरोधी पक्षांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्हाला नवीन नेतृत्व समोर आणता येत नाहीये. त्याचं कारण म्हणजे आणि ह्याची चर्चा करायचं कारण म्हणजे समोर भाजप सारखा जो पक्ष आहे तो सातत्यानं नवीन नेतृत्वाला पुढे करतो आहे, संधी देतोय किंवा त्यांना बोलायची संधी देतो आहे लोकसभेमध्ये, आणि त्यांची प्रतिमा तयार करण्याचं काम संपूर्ण देशभर केलं जाते. आणि ह्याला पर्याय म्हणून काँग्रेसनी एवढं करून निवडणुका जेव्हा घेतल्या, गांधी घराण्याशिवाय कोणी होऊ शकत नाही हे सगळं आरोप झाल्याच्या नंतर त्यांना एक संधी होती की तुलनेनं तरुण असलेला माणूस त्या ठिकाणी तुम्ही बसवावा. तुम्ही 80 पेक्षा जास्त वयाच्या मल्लिकार्जुन खरगेंना बसवून नेमकं काय सिद्ध केलं? आज कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीनं सरकार आलं आणि सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसातच तुम्हीच जे दिलेले वायदे होते ते पूर्ण करता येत नाहीत हे लक्षात आल्याच्या नंतर जो सगळा संभ्रम निर्माण झाला, म्हणजे त्या विजयातच पराभवाची बीज रोवलेली असं म्हणायचं का? मग हे फक्त मी शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पुरतं बोलते असं नाही. विरोधी पक्षांना बहुतांश ह्याच्यामध्ये अडचण ही निर्माण होते आहे की त्यांना भाजप सारख्या बलाढ्य प्रस्थापित मोठ्या पक्षाला, ज्याची वरती केंद्रात सत्ता आहे, अगदी तो जेव्हा पराभूत होतो जसं आता कर्नाटकमध्ये, तरीही त्याचं मताचं पर्सेंटेज जे आहे, प्रतिशत आहे, ते कमी होत नाही. म्हणजे तो त्याचं जे एक काय म्हणते लोकांमध्ये जे स्वीकारार्हता आहे ते राखून बाकीच्या गोष्टी त्याच्या केल्या जातात. मग हे सगळं या पक्षांना का करता येत नाही? शरद पवारांनी जुनं काय आणि कशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व होतं आपण बाजूला ठेवू. 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्याच्या नंतर तेव्हा खूप मोठी संधी होती. तुम्हाला जे काँग्रेसबद्दल तुमचे आक्षेप होते आपण ते खरे मानून चालू. मी एक तर उदाहरण वारंवार देतो की पवार विरोधी पक्ष नेते होते लोकसभेमधले, अविश्वासाचा ठराव आला आणि ते सरकार कोसळलं. ते सरकार कोसळल्याच्या नंतर विश्वासदर्शक ठराव होता, तो मंजूर करून घेता नाही आला. ते सरकार कोसळल्याच्या नंतर आता अपेक्षा अशी होती की विरोधी पक्षांनी येऊन सरकार स्थापन करावं, कारण की त्यांनीच तो ठराव आणलेला होता. मग अशा वेळी पवार त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता होते. पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतीकडे शिष्टमंडळ जाणं अपेक्षित होतं. तसं झालं नाही, ते सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली झाले. हा पवारांवरती अन्याय होता, ही गोष्ट खरी आहे. मग हे सगळं जुन्या पक्षामधल्या अडचणी लक्षात ठेवून पवारांनी नवीन पक्ष स्थापन केला. पवारांवरती बाकी कोणी किती काही टीका करू, पवारांची कोंडी केल्या गेली होती काँग्रेसमध्ये नेहमी जे काही मास बेस नेते आहेत त्यांची कोंडी केल्या जाते हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळी चर्चा करायचं काही कारण नाही. मग आता पवारांना संधी होती. जुन्या वाड्यामध्ये नेहमी त्या काय भावकीमधली कुरकुर चालत राहती, त्याच्यानंतर तिथं काही बदल करता येत नाहीत, कोणाला करायचेत म्हणून तुम्ही नवीन प्लॉट घेतला होता, त्याच्यावर नवीन माडी बांधली ना. तुमच्या नवीन प्लॉटवरती तुम्ही बांधलेला नवीन बंगला, नवीन माडी, ती तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्याला 24 वर्ष झाली. आता पवार ज्या काँग्रेसला पडकी हवेली म्हणतात, त्या पडक्या हवेली म्हणण्यामागचा एक कारण की तुम्हाला दुसरं नेतृत्व उभं करता आलं नाही.
हे पवारांचा अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर असलेला आरोप. आजही गांधी घराण्याच्या भोवती सगळी सूत्र एकवटलेली आहेत. मल्लिकार्जुन खडगे रबर स्टॅम्प आहे कोणालाही माहिती. मग आता त्यांच्यावरती हा असा आरोप करत असताना पवारांना ही संधी होती 24 वर्षामध्ये आपल्या पक्षातलं नवीन नेतृत्व समोर आणायचं, त्यांना संधी द्यायची. ज्या पद्धतीनं छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना पण छगन भुजबळ असो, आर पाटील असो, किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये वेगळं काम केलेले राजेश टोपे असो, जयंत पाटील असो, असे कितीतरी नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं कर्तृत्व दाखवू शकत होते. त्यांना जेव्हा संधी दिल्या गेली नाही, त्यांचे पंख कापल्या गेले किंवा त्यांना पदावरून कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं बाजूला केल्या गेलं. मधुकरराव पिचड सारखे आदिवासी समाजातले नेते होते ना एक काळ, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. हे सगळं असताना पवारांच्याकडं ही सगळी ताकद होती, हे सगळे नवीन आणि तेव्हाच्या काळातले तरुण नेतृत्व ह्यांच्याकडे मोठ्या तरुण सगळे दोन नेत्यांकडे फार मोठ्या आशेनं बघत होते. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. या सगळ्यांना प्रस्थापित काँग्रेसच्या राजकारणात संधी नव्हती. अगदी जुना शेतकरी कामगार पक्ष होता, तोही उच्च कुलीन मराठ्यांचा पक्ष होता, म्हणून बहुजन समाजातले मराठा तरुण हेरून त्यांना राजकारणात आणण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. यशवंतराव चव्हाणांना गुरुस्थानी मानणाऱ्या पवारांनी तोच फॉर्म्युला पुढे चालू केला आणि सर्वसामान्य घरातले मराठा तरुण राजकारणात कसे येतील आणि त्यांना पदक कसे मिळतील असं एक वेगळं सूत्र पवारांनी बांधलं. तिकडं बाळासाहेब ठाकरेंचं पण हे वैशिष्ट्य किंवा हा मोठेपणा सगळ्यांना मान्य करावा लागेल की सर्वसामान्य घरातल्या तरुणांना त्यांनी प्रत्यक्ष उभं केलं आणि आपल्या बळावरती त्याचं स्वतःचं काहीच नसताना सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती त्यांना निवडून आणलं. त्यांना आमदार, खासदार, मंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष वेगवेगळी पदं देऊन दाखवली. हे काही प्रमाणात पवारांनी पण केलं होतं. पण बघता बघता परत जशी नवीन ब्राह्मणशाही तयार झाली असं म्हणतात, त्याच पद्धतीनं बहुजनातली राजकारणातली एक नवीन ब्राह्मणशाही परत पवारांनी तयार केली आपल्या पक्षातही. पवारांच्या पक्षातही बडे धेंड तयार झाले. पवारांच्या पक्षातही काय म्हणतील, ज्याच्या विरोधामध्ये स्वतः यांनी भाकरी फिरवलेली होती तेच परत त्यांच्या पक्षात झालं. आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता पवारांना भाकरी फिरवता आली नाही, त्यांनी त्यांच्या पक्षातल्या नेतृत्वाची भाकरी करपून घेतलेली आहे. पवारांना 24 वर्षामध्ये आपल्या पक्षामध्ये दुसरं नेतृत्व तयार करता आलेलं नाही. हा त्यांचं फार मोठा पराभव आहे राजकीय दृष्ट्या. बरं, दुसरी एक गोष्ट अशी असते की ठीक आहे, तुमचे एकाधिकारशाही आहे, तुमचं कौटुंबिक तुम्ही सगळं हे करतात, व्यवहाराच्या पातळीवर आपण असं मान्य करू की ह्याचा परिणाम दिसतो आहे. जर दिसला असता तर प्रत्यक्षामध्ये 1999 पासून आजपर्यंत म्हणजे 99ची लोकसभा विधानसभा, 2004ची लोकसभा विधानसभा, म्हणजे तुम्ही सगळ्या निवडणुका बघा, म्हणजे 99, 2004, 2009, 2014, 2019 5 लोकसभा आणि 5 विधानसभा निवडणुका झाल्या. 2009ला पवारांनी जास्तीत जास्त 71 हा आकडा गाठता आला होता त्यांना आमदारकीचा, आणि लोकसभेमध्ये 9चा आकडा गाठता आला होता त्यांना. हे दोन आकडे नंतर पवारांनाही गाठता नाही आले. 100च्या पुढे आमदार गेले आणि 15-20च्या पुढे खासदार गेले, असंही कधी घडलं नाही. जर तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःकडे सगळी सूत्र ठेवली, आता जसं मुलीला दिली अप्रत्यक्षरित्या यापूर्वी सुप्रिया सुळे सांभाळत होत्या, तुमच्या घरातच ठेवली किंवा अजित पवारांनाच तुम्ही प्रामुख्यानं मोठी पदं देत राहिलात, हे सगळं समजा खरं मानलं तर त्याचा परिणाम म्हणून म्हणजे तुम्ही तुमचा हा फॉर्म्युला तुमच्या पातळीवरती योग्य आहे. नंतर तुम्ही रोहित पवार असो, पार्थ पवार असो, तुमच्याच घरातली तरुण पोरं पुढं केली, हे सगळं खरं आहे. मग ह्याचा परिणाम म्हणून असा दिसायला पाहिजे होता की प्रत्यक्ष पक्षाच्या जागा वाढायला पाहिजे होत्या, त्याही वाढलेल्या दिसत नाहीत. म्हणजे 24 वर्षाचं जर ह्या पक्षाचं जो आता रौप्य महोत्सव वर्ष साजरं करतो आहे स्वतःचं, त्याचं जर विश्लेषण करायचं तर काय करायचं की जो पक्ष 288 विधानसभा असलेल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये 71च्या पुढे आमदार निवडून आणू शकत नाही, 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रात 9च्या पुढे त्याला कधी खासदार निवडून आणता आले नाहीत, ह्या पक्षाला किमान राष्ट्रीय सोडा राज्य पातळीवरचं तरी मोठा पक्ष कसं म्हणायचं? आज पवारांची अवस्था अशी होऊन बसलेली आहे, पक्षाचा रौप्य महोत्सव आहे आणि पक्षाची राष्ट्रीय मान्यताच गेलेली. महाराष्ट्राच्या बाहेर पक्षाची वाढ कधीच होऊ शकली नाही निर्दोष पद्धतीने, नेतृत्व उभं राहू शकलं नाही, वेगळा काही कार्यक्रम राबवता नाही आला. आणि आताची अडचण अशी आहे की विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वात करायची का प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन कडबोळ करून करायची, ह्या दोलायमान अवस्थेमध्ये जसे काही पक्ष स्वच्छ आहेत, अरविंद केजरीवाल त्यांचा पक्ष आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात पक्का आहे, किंवा ममता बॅनर्जी यांच्या मनात त्यांचे सगळे हिशोब पक्के आहेत. अगदी तटस्थपणे राजकारण करणारे नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी यांचे हिशोब पक्के आहेत. के चंद्रशेखर राव आणि खाली MK स्टालिन. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे सगळे प्रादेशिक नेते
आपल्या पक्षाच्या हिताच्या संदर्भात पक्के आहेत. आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ असलेले शरद पवारच डुळमुळीत त्याच्यामधून दिसत आहेत. त्याच्यावरची ही उसंत वाणी. काका फिरवती पक्षात भाकरी, नवे कार्यकारी नेमुनिया. प्रफुल्ल मनाने सुप्रिय सगळे, अध्यक्ष बनले कार्यकारी. असो जरी दादा नावाने अजित, तरी पराजित लढाईत. पक्षाचा कासरा सोडीतीन काका, उसवती टाका दादाचाच. दिल्ली राखतो जो, पाणी तो चाखेल, म्हणून पटेल पदावरी. काकांचे दिसती दात आणि सुळे, बाकी सारे बुळे पक्षामध्ये. घराणेशाहीचा खेळ झाला सारा, गोल वाही वारा कांत म्हणे, गोल वाही वारा कांत म्हणे. जशी ती वावटळ असते की त्याच ठिकाणी ती फिरत राहते, तसं शरद पवार कधी काळी आपल्या पुतण्याला राज्यामध्ये पुढं करत होते आणि राष्ट्रीय पदावरती स्वतः होते. आता मुलीला पुढं करू पाहत आहेत आणि प्रफुल्ल पटेल जे त्यांची विश्वासू आहेत आणि दिल्ली सांभाळतात. म्हणजे त्यांना कुठलंही नवीन, जेव्हा त्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन म्हणता येईल असा बदल करता आलेला नाही. या सगळ्याचा एक तोटा त्यांच्या तर पक्षाला आहेच आहे, पण दुसरा जो एक मुद्दा आम्हाला वेगळा उपस्थित करायचा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रातले 2 पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आणि शिवसेनेचा रौप्य महोत्सव आहे आणि राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सव आहे आणि शिवसेनेसारख्या पक्षाची त्याच काळात, जसं राष्ट्रवादीची तर अडचण झालेलीच आहे, शिवसेनेची शक्ल उडालेली आहेत. म्हणजे दोन्ही महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष संकटात सापडलेले आहेत आणि त्या मानानं राष्ट्रीय पक्ष भाजप, आणि शक्यता अशी आहे आता की या सगळ्या याच्यातून काँग्रेसच काहीतरी चांगली जास्त भूमिका राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीपेक्षाही महाराष्ट्रामध्ये घडवू शकेल येत्या निवडणुकीमध्ये. इथेच थांबूयात. धन्यवाद.